नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आज आम्ही जात होतो एका निसर्गरम्य ठिकाणी फिरायला. होय, पावसाचे दिवस आहेत आणि फिरायची इच्छा झाली म्हणून आम्ही जात होतो. पाहू शकता, एका गावातून जात होतो. तेथे बकऱ्या चरायला नेत होत्या, जात होत्या आणि मेंढपाळ पुढे होता. आणि हे पाहू शकता, एक तलाव दिसत आहे मागच्या बाजूला. आम्ही अशा ठिकाणी जात आहोत, तिथे तुम्ही एकदा नक्की जा. तुम्हाला स्वर्गात गेलेलंच फील येईल. होय होय, खरंच इतकं सुंदर ठिकाण आहे की सांगायलाच नको. खूप मज्जा आली, खूप एन्जॉय केला आणि डोळ्याचे पारणेच फिटले. इतकं सुंदर ठिकाण आहे. आधीही मी ह्या ठिकाणी गेलेले होते आणि आत्ता आमच्या कारभारींसाठी त्यांना दाखवायचं होतं म्हणून घेऊन गेलो होतो आम्ही त्यांना. खूप सुंदर ठिकाण आहे. पाहू शकता, पाऊस पडत होता, आभाळ एकदम भरून आलेले होते आणि रिमझिम रिमझिम पावसाच्या सरी येत होत्या. इतकं थंड वातावरण आहे तिकडे आणि पावसात भिजल्यावर तर खूपच थंड वाटते. हे पहा, इथे एक पाण्याचं ठिकाण होतं, तिथून असं झऱ्यासारखं पाणी पडत होतं. खूप छान वाटलं पाहून. आणि आपल्यासारख्या सिटीत राहणाऱ्या लोकांना गावाकडं खूप छान वाटतं, होय की नाही? मला तर खूप आवडतं असं फिरायला. तुम्हाला आवडतं की नाही ते कमेंट करून सांगा. आणि इथे नक्की जा. हे सांगली जिल्ह्यातलं ठिकाण आहे गुढे-पाचगणी. खूप सुंदर ठिकाण आहे आणि खूप छान वाटतं. तसं धबधबा वगैरे काहीच नाही इथं बघायला, पण निसर्गरम्य ठिकाणी एवढं सुंदर आहे की जिकडे तिकडे हिरवळच हिरवळ आणि हिरवी गादी हंतरल्यासारखं वाटतं. पवनचक्क्या आहेत फोटो काढायला. खूप सुंदर ठिकाण आहे आणि इथे एखाद्या पिक्चरचं शूटिंग होतं आहे का काय असं आपल्याला असं फील होतं की आपण तिथे आहोत आणि आपण शूट करतो आहे. इतकं सुंदर वाटतं. तुम्ही एकदा नक्की जा. पाहू शकता, सगळीकडं हिरवळ 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 आहे. खूप छान वाटत होतं. आणि पाऊस, आणि मला तर पावसात भिजायला खूप आवडते, पण तब्येत बरी नसल्यामुळे मी जास्त भिजू शकले नाही. इतकं वारं आहे तिथं, सोसाट्याचं वारं सुटतं. जसं जसं आपण वर जाऊ, हे बघा असा नागमोडी रस्ता आहे आणि जसं जसं आपण वर जाऊ तसं पाऊस वाढतच होता आणि वारंही जास्त वाढत होतं. खूप जोराचं वारं सुटलं होतं. त्यामुळं कधी कधी बघा फोन असं पकडताना असं हलल्यासारखं म्हणजे होत होतं. त्यामुळे व्हिडिओ थोडा असा हलल्यासारखा येतो आहे, त्यामुळे थोडं समजून घ्या. पण तुम्ही हे पाहू शकता, हे आहे सेल्फीचं तिथलं ठिकाण. खूप सुंदर आहे. पवनचक्क्या आहेत आणि असं पायऱ्यांसारखं तिथं एकदम दिसतं हिरवगार. बघू शकता.